असंग मात्या याचा मुलगा आहे का? PS संगमाचा मुलगा असेल. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार कर्नल सर, नमस्कार. या निमित्ताने ऑनलाईन भेटण्याचा योग आला. हो, ऑनलाईन तरी भेट होते सर आपली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कसे आहेत सर? मजेत मजेत. तुम्ही कसे आहात? खूप दिवसांनी पाहिलं सर तुम्हाला. बरं, त्या दिवशी आलो तेव्हापासून म्हणजे भेटच नव्हती आपली. काय ते आमची धावपळ सध्या बरंच वाढली. आता परीक्षांचं सगळं आवरलं ना सर आता? नाही ना, अजून 21 मार्च पर्यंत परीक्षा. 21 मार्च पर्यंत? 21 मार्च. अच्छा. त्यामुळे अवघड आहे सगळे. विद्यापीठ टाइम टेबल आणि आमचं सगळंच अवघड आहे.
सर पुढच्या अकॅडमिक सेशन मध्ये तरी रेग्युलर होईल की नाही? असं चाललं तर नाही होऊ देणार विद्यापीठ. म्हणजे विद्यापीठाला नाही होऊ. त्यांचं म्हणजे पुलांना काय त्यांना टेंटर वरच ठेवायचंय काय? काय खूप वाईट चालू आहे त्यांची. निर्णय क्षमता नाही, अडचणी कळत नाहीये. म्हणजे खरं तर सर आपलं एप्रिल पर्यंत सगळं आवरलं जायचं आतापर्यंत आणि नवीन अकॅडमिकचं सगळं सुरू व्हायचं. हो ना, आता आम्ही फायनल इयरच्या परीक्षा घेत असतो, प्रॅक्टिकल चालू झाले असते. हो हो. अजून आम्हाला शिकवायचंय पोरांना. म्हणजे ते टॉपिक पूर्ण करून आणि मग फायनल एक्झाम साठी प्रिपेअर करावं लागेल ना मुलांसाठी आपल्याला. अवघड आहे. हे म्हणजे पुढच्या दिपावळीत याच परीक्षा चालतील असं दिसतंय. दिवाळीपर्यंत चालेल सगळं हे? हो, असं दिसतंय ना, कारण तुम्ही आता जर FY च्या परीक्षा फर्स्ट सेमिस्टरच्या घेताय, हा सेकंड हा सेमिस्टरच्या परीक्षा कधी घेणार? हा याचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर ते दिपावळीपर्यंत जाईल हे वर्ष. निकाल अजून लागले नाही. आता फर्स्ट सेमिस्टरचे निकाल लागते. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर सेकंड सेमिस्टरच्या सिलेबस कम्प्लिशन, त्याचे पेपर्स. सर त्याची आता विद्यापीठ स्वायत्त संस्था आहे त्याच्यामुळे सर सरकार तर काय आदेश देऊ शकत नाही त्यांना, पण कोणीतरी तर पाहिजे ना सर काहीतरी जबाबदारी घ्यायला तिथे. नाही, आता माझ्या मते हायर एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटलांनी व्हाईस चान्सलर मीटिंग घेऊन ते निपटायला लावलेले होते सर. हा 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 आपल्या विद्यापीठाचं काय, आता वाली नाही कोणी असं. हा 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 आणि कुलगुरू नवीन येतील आता, खूप ऍडव्हर्टाईज आलेली, लवकर ती प्रोसेस व्हावी. अच्छा, कुलगुरू अपॉइंट झाले म्हणजे थोडंफार तर त्या प्रक्रियेला वेग येईल अशी अपेक्षा करू शकतो आपण. असं म्हणूया. हम्म. नाही पण याच्यामुळे बाकीच्या सगळ्या प्रक्रियांना म्हणजे प्रॉब्लेम होतो सर. म्हणजे विद्यार्थ्यांना नंतर पुढचं नियोजन पण नाही करता येत ना, काय करावं काय नाही. सगळं आता जेव्हा तो ग्रॅज्युएट उशिरा झाला, त्याचा तोटा त्याला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह आहेत परीक्षा बसता येत हा नाहीये. त्याचं संधी 1 वर्षाची जाते ना तो. आता इतक्या चांगल्या जागा आलेल्या होत्या, जर तो ग्रॅज्युएशन त्याचं कम्प्लीट असतं तर या परीक्षा देऊ शकला असता तो. निकाल लागले असते तर त्याला एक संधी जाते ना त्याच्या पोराची. हो, त्याची एक संधी नाकारली जाते आणि भविष्यात पुन्हा स्पर्धा वाढते त्याच्यासाठी. ते तर आहे, दरवर्षीच मुलं मार्केटला वाढतात तेवढ्या पटीने. हो सर सुरू करायचं का आपण? हो, सुरू कराय. रुचिरा मॅडम. हो सर, आवाज येतो सर माझा? हो हो, येतो. येतो. सुस्वागतम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधील IQSC स्पर्धा परीक्षा केंद्र व युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या 118व्या जयंतीनिमित्त आपण या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी प्राध्यापक राम खैरनार सर, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचिता सोनवणे मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर KH कापडणीस सर, डॉक्टर विनीत रकिबे सर, महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक व विद्यार्थी कल्याण विकास मंडळाचे प्रमुख डॉक्टर राकेश पाटील सर, स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉक्टर RA जाधव सर, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्र यांचे मी स्वागत करते. महाविद्यालयामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून आपण ह्या स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे आयोजन केलेले होते. या प्रसंगी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या प्राध्यापकांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्राध्यापक गिरीश कराड, श्री माधव थैल सर, प्राध्यापक राहुल शिंदे, प्राध्यापक दीपक वडजे या सरांनी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC तसंच या परीक्षांच्या पूर्वतयारीपासून तर मुलाखतीपर्यंत सर्व विषयांवर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी आजचे प्रमुख अतिथी आहे प्राध्यापक राम खैरनार सर, यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सर हे नाशिकमधील प्रतिष्ठित अशा युनिव्हर्सल फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. सरांचा राज्यशास्त्र हा अभ्यास विषय असून सरांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा 15 वर्षांचा अनुभव आहे. सरांच्या युनिव्हर्सल फाउंडेशनचे 750 पेक्षा जास्त विद्यार्थी आज IAS, IPS, PSI इत्यादी प्रशासकीय पदांवर कार्यरत आहे. मी आजच्या प्रमुख अतिथी
राम खैरनार सर यांना विनंती करते की त्यांनी आज आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. प्राध्यापक राम खैरनार सर. मी लगेच सर बोलले असते ना. हरकत नाही. सर हरकत नाही. तुम्ही बोलले असते म्हटलं, मी डायरेक्ट बोलू का? ठीक आहे, मी बोलतो. हा म्हणजे तुम्ही सांगा, वाटल्यास समारोपाचं वाटल्यास तुम्ही भाषण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मग मी अर्धा तास तरी म्हणजे 25-30 मिनिटं तरी लागतील मला बोलायला, म्हणून मी विचारत होतो. नाही, मग ते एवढा वेळ आमचं ऑफिस चालू आहे. हा, तुम्ही बोलून घ्या मग वाटल्यास. राईट तसं करूया. हा. ठीक ठीक आहे आहे. सर. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत करावे. आज तसं पाहिलं तर होळीचा दिवस दुसरा दिवस आहे आणि त्याला आपल्याकडे रंगपंचमी 5व्या दिवशी साजरी केली जाते. बऱ्याच ठिकाणी धुलीवंदन आज असताना आज आपलं तरी दुपारची वेळ आणि त्या सत्रामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या ह्या सिरीज ऑफ लेक्चर्स ज्या ऑर्गनाईज झाल्या प्राध्यापक राम खैरनारांच्या इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने, आणि त्याच्यात मुलं सहभागी आहेत. परीक्षेचं वातावरण असूनही, परीक्षा चालू असूनही मुलं सहभागी आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य कापडणे सर दिसत आहेत. याचे समन्वयक राजाराम जाधव सर आहेत, रुचिरा दंडगावळ मॅडम आहेत, आणि ज्यांचं मनापासून युनिव्हर्सल फाउंडेशनने आम्हाला जे काही आपण MOU केला आणि त्याच्यात जे सहकार्य सुरू केलं, अपेक्षानुसार आपण ज्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते तुम्हाला सहकार्य एवढं नाही झालेलं आहे, पण या विस्कळीत शेड्यूलमुळे, विद्यापीठाच्या परीक्षांमुळे होप ते लवकर रिपेअर होईल. येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये महाविद्यालयीन एज्युकेशन केल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बेसवरच त्याचं रिक्रुटमेंट होणार आहे. मग तो साधा पोलीस विभागातली नोकरी असेल, एखादी तलाठीची नोकरी असेल, कुठलीही नोकरी घ्या, कुठल्या चपरासीची नोकरी असेल, नगर परिषदेमध्ये एखादी नोकरी असेल, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल, आज शिक्षण क्षेत्रामधल्या सगळ्या नोकऱ्या या कॉम्पिटेटिव्ह बेस परीक्षा मार्फत होत आहेत. गव्हर्नमेंटच्या जे काही रिक्रुटमेंट आहेत या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह सेल मार्फतच होत आहेत. तुमच्या गव्हर्नमेंटच्या जे काही सिनियर कॉलेजेस आहेत, इव्हन कनिष्ठ महाविद्यालय आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहे, याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटेटिव्ह मार्फत परीक्षा होते. TET सुद्धा एक्झाम आपल्याला स्कूलच्या रिक्रुटमेंटमध्ये आणली, DEDच्या रिक्रुटमेंटला आणली, प्रायमरी एज्युकेशन्सला आणली, आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या स्ट्रेंथनिंग या परीक्षांची अजून होणार आहे, जास्त स्ट्रिक्ट होणार आहेत. आणि त्याच्यामुळे मुलांना जो काही रुटीन अभ्यास जो विद्यार्थी करतोय त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स गायडन्स करून आणि त्याचं ट्रेनिंग मार्फत जाणं आणि येणाऱ्या भविष्यासाठी या जॉबसाठी आम्हाला याचं परिपूर्ण होणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रथम वर्षाला जो विद्यार्थी येतो, खरं तर बरेचसे पालक आपल्याला माहित असतील की ज्या मुलांचं ध्येय किंवा ज्या पालकांचं ध्येय मुलाला येणाऱ्या काळातला अधिकारी बनवायचं आहे, तर ते फक्त FY ला विद्यार्थी आल्यानंतरचा नाही विचार करत. ते फार खालच्या वर्गात विद्यार्थी असतो तेव्हापासून त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन करता आणि त्यानुसार त्या पोराला घडवत आणतात, त्यानुसार त्याचा सब्जेक्ट फायनल करतात, त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतात. पण आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रीयन एज्युकेशन मध्ये ते कुठेतरी अवेअरनेस मध्ये कमी पडतोय, आणि त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थी आल्यानंतर हे अवेअरनेस चालू होतं, आणि मग त्याच्यातले त्याच्या असे आम्ही सांगितलं परीक्षा आहेत, हे ते कारण दाखवून त्या विद्यार्थ्याला ह्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षांच्या वातावरणाची निर्मिती किंवा त्या अनुषंगाने त्या स्टेप पर्यंत आपण जात. त्यामुळे महाविद्यालयाने युनिव्हर्सल फाउंडेशन राम खैरनार सरांचं जे काही अकॅडमी अनेक वर्षांपासून चालू आहे आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. अनेक अधिकारी खैरनार सरांच्या सहकार्यामुळे आज आपल्या नाशिक जिल्ह्यातले निर्माण झालेले. आणि सांगायला आनंद आहे, खैरनार सर हे आमचे माजी विद्यार्थी आहेत, त्याचा आम्हाला अजून विशेष आनंद आहे. त्यामुळे जर आपल्याला ऍडिशनल ज्याला म्हणतो व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला म्हणतो, ऍड ऑन किंवा व्हॅल्यू ऍडेड प्रोग्राम ज्याला आम्ही म्हणतो, तुमच्या जे काही तुम्ही रुटीन ज्ञान करता, कारण इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे, अदरवाईज तुम्ही कॉम्पिटेटिव्ह अपेअर नाही होऊ शकत. त्यामुळे इलिजिबिलिटीसाठी
हेच कंपल्सरी ग्रॅज्युएशन पाहिजे, पण त्याला काही ऍडिशनल जे पाहिजे असेल तर ते व्हॅल्यू ऍडेड पार्ट मध्ये कॉम्पिटेटिव्हचं ऍडिशनल मार्गदर्शन त्याशिवाय तुम्हाला कुठल्याही संधीच मिळणार नाहीये. मग कुठल्याही अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असेल, तो म्हटलं सायन्स आहे मी कशाला शिकू, मॅथ्स आहे मी कशाला कॉम्पिटेटिव्ह मागे लागू, किंवा एखादा म्हणेल मला या कॉम्पिटेटिव्हच्या मध्ये इंटरेस्ट नाहीये मी नाही करणार, पण त्याही मुलांना माझी विनंती आहे की त्याला हे करावंच लागणार आहे, त्याशिवाय तुला संधी नाहीये कुठे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हॅल्यू ऍडेड जो तुमच्या आयुष्यामधला जॉब ओरिएंटेड, आपण स्किल रिलेटेड किंवा आपण अभ्यास कसं करायचा, कुठले पुस्तक रेफर्स करायचे, किंवा अभ्यासक्रम तुमचा जो FYचा इंग्लिशचा असेल तो अभ्यासक्रम किती महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्हचं काय काय दडलेलं आहे, त्या अभ्यासक्रमाला जाताना तुम्ही कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन तुमचं व्हायला पाहिजे, किंवा हा पार्ट फक्त विद्यार्थ्यांनाच म्हणत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळे सिलेबस रिव्हिजन होतील, ते करताना सुद्धा कॉम्पिटेटिव्हचा बेस धरूनच सिलेबस होतील, आणि त्याशिवाय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येणाऱ्या काळामधला अपेअर नाही होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त भाग घ्या. आणि आपल्या महाविद्यालय असं एक महाविद्यालय आहे की इथं कमीत कमी पैशामध्ये, तेव्हा खरनार सर आले होते, त्यांनी आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फार 50% फी कमी केलेली आहे. त्यांची जी ऍक्च्युअल फी चालते, ते ऍक्च्युअल जे कोर्ससाठी घेतात त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ती कमी केलेली होती, आणि निश्चित त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. हे 3 वर्ष आयुष्याचे आपल्या आयुष्यामध्ये ग्रॅज्युएशनचे खूप महत्वाचे असतात, आणि त्याच्यात तुम्ही सक्सेस व्हावं हा आमचा सगळा कॉम्पिटेटिव्ह सेलचा एक हेतू आहे. आणि तरी विद्यार्थ्यांचं पर्सेंट थोडंसं आम्हाला वाढवायला आम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील. खरनार सरांचा महत्वाचा वेळ मी जास्त घेत नाही, त्यांना मनापासून शुभेच्छा देईल. आणि होप ह्या सेमिस्टर नंतर परीक्षा संपल्यानंतर आपण याला थोडंसं एक पार्ट ऑफ मॅन्डेटरी जाऊया, आणि सगळ्या मुलांपर्यंत याचा अवेअरनेस, बेसिक एक्झाम, भरपूर पदं रिक्रुटमेंटची झाली त्याच्याबद्दलचा अवेअरनेस. आज आमच्या शिक्षकांना महाराष्ट्रात जो नेट सेट झालाय त्याला असं वाटतंय की फक्त महाराष्ट्राचा जॉब अवेन्यूज, आपण बाहेर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अनेक राज्यांमध्ये कॉम्पिटेटिव्ह त्यांची एक एक्झाम होते राज्याची, आणि त्याच्या मार्फत रिक्रुटमेंट होते, तिथे हे पुरं अप्लाय करत नाहीये. अशा सगळ्या संधी तुम्हाला आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्यावा. एवढं बोलतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जाधव सर आणि त्यांच्या सगळ्या टीमने, जयमाला सोदे दिसत आहे, रुचिरा मॅडम दिसत आहे, आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने अतिशय चांगलं काम परीक्षा कालावधी चालू असतानाही केलं, पण हे नियमित आपल्याला करायचं आहे एवढी फक्त मी विनंती करेन. आणि माझं एक अध्यक्षीय मनोगत राम खरनार सरांचं मला या निमित्ताने ऑनलाईन ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे ती संधी मी काही दवडत नाही. मी काही वेळेस तुमच्यामध्ये सहभागी राहील. तुम्हाला शुभेच्छा देते पुढच्या भविष्यात सगळ्या योजनांना. इथंच आमचं धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता आजचे प्रमुख व्याख्याते राम खैरनार सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान वाणिज्य पंचवटी महाविद्यालय आणि युनिव्हर्सल फाउंडेशन संचलित आपला हा जो कार्यक्रम आहे, लोकनेते, कर्मवीर, ज्ञान महर्षी आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला शिक्षणाची आणि शिकण्याची संधी मिळते, आपण आपल्या पायावर आपण उभं राहू शकलो, आपण आज जगाला काहीतरी दिशा दाखवू शकतो, अशा महान विभूती कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या 118व्या जयंतीनिमित्त ही जी अभ्यासमाला चालू आहे, हे जे शिबिर चालू आहे, या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. ते या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत म्हणून त्यांचे आभार मानतो. आणि हे शिबिर जे यशस्वी होतंय, यशस्वी त्याची सांगता होते, त्या शिबिराच्या आयोजनासाठी जे आयोजक आहेत, उदाहरणार्थ आपले आदरणीय डॉक्टर जाधव सर, आदरणीय डॉक्टर कापडनीस सर, डॉक्टर रकेबे सर आणि डॉक्टर राकेश पाटील सर, या सर्वांनी जे कष्ट घेतलेले आहेत, जे प्रयत्न केलेले आहेत, हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मी ह्या सर्वांचं स्वागत करतो, सर्वांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो अशा भविष्यातील उपक्रमांसाठी. आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुवर्य डॉक्टर जगदाळे सर यांचा आपल्याला सगळ्यांना पाठिंबा आहे, प्रोत्साहन आहे, आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे हे सगळं आपण साध्य करतोय. मी सरांचे अत्यंत सहृदय आभार मानतो. आणि मला
खूप आनंद होतोय. मी नशीबवान आहे की सरांनी मला शिकवलेलं आहे आणि सरांच्याच पुढे मला प्रेझेंट करण्याची संधी मिळते. मी आपल्या MSG कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे, त्यामुळे या संस्थेचाच मी एक प्रॉडक्ट आहे आणि या संस्थेसाठी मला काम करायला मिळतंय. संस्थेसाठी मला कुठेतरी 2 शब्द माझे थोडेफार जे अनुभव आहेत शेअर करायला मिळत आहेत. याबद्दल मी स्वतःला खूप धन्य समजतो. गेल्या आठवडाभरामध्ये हा जो उपक्रम चालू आहे स्पर्धा परीक्षांचा, आपल्या पंचवटी महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच या उपक्रमाचं फलित येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो. मी इच्छा ठेवतो, कारण इच्छा ठेवायलाच पाहिजे, कारण आपण जर काहीतरी चांगलं पेरलेलं आहे तर चांगलं उगवण्याची इच्छा सुद्धा आपण ठेवलीच पाहिजे. तर त्या इच्छा आणि अपेक्षा मी त्यानुसार त्या ठेवलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून. आणि आज जो कार्यक्रम आहे स्पर्धा परीक्षांच्या जे काही तर गोष्टी चालतात विद्यार्थ्यांमध्ये किंवा अगदी स्पर्धा परीक्षांबद्दल, आज असा विद्यार्थी नसावा की तो स्पर्धा परीक्षा या संकल्पनेबद्दल कुठेतरी अनभिज्ञ आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना ती गोष्ट माहिती आहे, पण मात्र तरी पण स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात गैरसमज पण फार आहेत, ज्यांना आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो. बऱ्याच वेळा ज्या लोकांनी स्पर्धा परीक्षा कधी दिलेल्याच नाहीयेत ते लोक स्पर्धा परीक्षांच्या बद्दल गैरसमज पण पसरवतात. आणि असं होतं अनेक वेळा की विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण क्षमता असते, तो अधिकारी होऊ शकतो, कुठलाही चांगल्या पदावर पोहोचू शकतो, पण मात्र गैरसमज बघून किंवा ऐकून तो त्या प्रवाहात उडी घेत नाही, प्रवाहात तो जात नाही आणि बऱ्याच वेळा अंगात क्षमता असताना तो त्या संधींपासून वंचित राहून जातो. यामुळे त्या विद्यार्थ्याचंच नव्हे तर समस्त समाजाचं त्याच्यामुळे नुकसान होतं, कारण तो विद्यार्थी कुठेतरी समाजासाठी चांगली काहीतरी कामगिरी किंवा देण तो समाजासाठी देऊ शकला असता, तर तो समाज त्याच्या त्या कौशल्यापासून त्यांच्या काय म्हणता येईल की कंट्रीब्युशन पासून वंचित राहतो. म्हणून मला वाटतं की ह्या स्पर्धा परीक्षांबद्दल अवेअरनेस करणं खूप महत्वाचं आहे आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून हा जो उपक्रम हाती घेतला जातोय, मला वाटतं की याहून चांगलं पुण्याचं काम विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोणतंच नाहीये. कारण एक वेळेस म्हणजे तुम्हाला म्हणजे कुठेतरी काही पैशांच्या स्वरूपात मदत झाली नसेल किंवा दुसरी कुठल्या स्वरूपात मदत झाली नसेल, पण तुम्हाला करिअरची चांगली वाट दाखवली जाते, ज्या मार्गदर्शनामुळे तुमचं भविष्यात कल्याण होणार आहे, एक चांगला मार्ग तुम्हाला जगण्याचा सापडणार आहे. मला वाटतं चांगला मार्ग सांगणं, चांगला मार्ग सुचवणं, आयुष्यात म्हणजे उज्ज्वल करिअरसाठी काहीतरी तुम्हाला संधी उपलब्ध करून देणं, यापेक्षा चांगली भेट मला वाटतं की असूच शकत नाही. आणि आज कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या या जयंतीनिमित्त महाविद्यालयाकडून ही जी भेट विद्यार्थ्यांना दिली जाते, मला वाटतं की विद्यार्थी मित्रांनी त्याचं अतिशय मनोमन कौतुक करावं, स्वागत करावं आणि ह्या भेटीचा मला वाटतं की पुढे जाऊन जे आहे पायी होण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून आपल्या या उपक्रमाच्या अंतर्गत गिरीश कराड सर, राहुल शिंदे सर, दीपक वडजे सर आणि त्याचबरोबर माधव थैल सर यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मला खात्री आहे की आपल्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. आणि मला ही सुद्धा खात्री आहे की अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात काहीतरी नवचैतन्य प्राप्त झालं असेल. स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आपण अभ्यासाची नेमकी सुरुवात कशी करावी, कुठून करावी याची माहिती तुम्हाला मिळाली असेल. आज मी त्या बेसिक गोष्टींवर बोलणार नाही, पण मात्र आज आपलं जे समारोपाचं हे जे सत्र आहे, या सत्रामध्ये मी जाता जाता काही टिप्स तुम्हाला नक्कीच सांगेल. अर्थात मी समारोपाचं सत्र म्हणतोय म्हणजे हा समारोप हा म्हणजे कार्यक्रमाचा शेवट नाहीये, ह्या आपल्या उपक्रमाचा शेवट नाहीये. हा फक्त ह्या आठवडाभरामध्ये आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या जयंतीनिमित्त जे शिबिर आयोजित केलं होतं, फक्त त्याचा समारोप आहे. आदरणीय जगदाळे सरांनी जसं सांगितलं की हे उपक्रम पुढे चालूच राहणार आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून अधिकारी घडवण्याची परंपरा आपल्याला सुरू करायची आहे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवायची. त्याच्यामुळे हा समारोप जो आहे, समारोप मी म्हणतोय म्हणजे त्याचा अर्थ कार्यक्रमाचा शेवट नाहीये. तर ह्या सत्रामध्ये मला अभ्यासाचं नियोजन, आपलं व्यक्तिमत्व विकास आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या चांगल्या सवयी अंगी बांधवाव्यात, त्याचबरोबर त्यांनी ह्या येणाऱ्या काळामध्ये काय काय गोष्टींचा अवलंब करावा याच्याबद्दल मी बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही सत्र झालेत त्या सत्राच्या माध्यमातून इतिहास, भूगोल, राज्यघटना किंवा आपलं नैसर्गिक पर्यावरण असेल, अर्थशास्त्र असेल, या गोष्टींबद्दल थोडक्यात बेसिक गोष्टी जाणून घेतल्या असतील की स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं. पण स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी काही 5-2 गोष्टी ज्या आहेत त्या मी आज तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितल्या होत्या की त्या तुम्ही अभ्यासायला पाहिजेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका जे लोक अभ्यासतील तेच विद्यार्थी यशस्वी होतील, हे पण तेवढंच खरं आहे. कारण पुस्तकं तर सगळीच आहेत. इतिहासाचं पुस्तक म्हटलं तर इतिहासाचं पुस्तक हे
MA हिस्ट्री करणाऱ्या विद्यार्थ्याला पण ते पुस्तक उपयुक्त आहे. जो इतिहासाचा प्राध्यापक आहे त्याच्यासाठी पण ते पुस्तक उपयुक्त आहे. आणि जो कोणी सहज छंद म्हणून इतिहास अभ्यासत असेल त्याच्यासाठी पण पुस्तक उपयुक्त आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी ते पुस्तक त्याच दृष्टिकोनातून अभ्यासावं का? जे पुस्तक एखादा इतिहासाचा प्राध्यापक अभ्यासतोय, जे पुस्तक एखादा इतिहासाचा अभ्यास करण्याचा छंद असणारा व्यक्ती अभ्यासतोय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा दृष्टिकोन हा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या जो पण त्याचा मतलब असेल त्या मतलबासाठी ती गोष्ट तो करत असतो. मला वाटतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला पण आपलं मतलब कळलं पाहिजे, की मला जर इतिहास अभ्यासायचा आहे तर इतिहास मला गाढा अभ्यासक होऊन काही गरजेचं नाहीये. गाढा अभ्यासक मी नोकरी प्राप्त केल्यावरही होऊ शकतो. मी इतिहासामध्ये डॉक्टरेट मिळवणं किंवा इतिहासामध्ये मी फिलॉसॉफीचा म्हणजे काय म्हणता येईल MPhil होणं, मास्टर होणं, मला वाटतं की हे आता माझं उद्दिष्ट असायला नको. ते उद्दिष्ट नोकरी प्राप्त केल्यावर असलं पाहिजे. आता आपण व्यावहारिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून तो अभ्यास पाहिला पाहिजे. हे माझं या संदर्भात सांगणं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी इतिहास अभ्यासायचा आहे तो इतिहास त्याने आता इतका सखोल किंवा गाढा अभ्यासक न होता परीक्षेला जेवढा पार्ट अनुकूल आहे, जेवढा गरजेचा आहे, असं व्यावसायिक दृष्टिकोनातून तो इतिहास अभ्यासला पाहिजे. पण मग हा व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्या अंगी कसा येईल? तो दृष्टिकोन त्याच्या अंगी तेव्हाच येऊ शकतो जर तो मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तो अभ्यासू शकतो. जर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका त्याने अभ्यासल्यात तर त्याला लक्षात येईल की एक विशिष्ट घटक असे असतात की त्याच्यावरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून प्रश्न होत असतात. लक्षात घ्या, मी याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला असं सांगेन की आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आपण दैनंदिन वापरतो त्याच गोष्टी आपण बाजारातून विकत घेतो. ज्या गोष्टी आपण घरात वापरतच नाही, आपण बाजार करायला जरी गेलो तरी बाजारात त्या गोष्टी असल्या तरी आपण त्या विकत नाही घेत, कारण त्या गोष्टी आपल्या घरात वापरल्या जात नाहीत. मित्रांनो, जसा बाजार सगळ्यांसाठी असतो पण आपण सगळ्याच गोष्टी खरेदी नाही करत. बाजारामध्ये असणाऱ्या सगळ्याच गोष्टी खरेदी नाही करत. बाजारामध्ये सगळ्यांसाठी सगळं असतं पण आपण सगळं खरेदी करायचं नसतं. पुस्तकातही सगळ्यांसाठी आहे पण आपण सगळं वाचायची गरज नसते. आपण तेच वाचणं आवश्यक असतं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं असतं. हा दृष्टिकोन ज्या विद्यार्थ्याला कळेल, ज्याला या गोष्टीचं आकलन होईल, विद्यार्थी मित्रांनो, तेच लोक यशस्वी होतील. आतापर्यंत जेवढेही लोक यशस्वी झालेत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी केवळ एकमेव हाच दृष्टिकोन ठेवला होता. म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कमी वेळातही तुम्ही साध्य करू शकतात. कमी वेळात तुम्ही चांगला अभ्यास करू शकतात आणि घवघवीत मार्कांनी तुम्ही यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी मागील वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका अभ्यासा. त्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक विषयाचा केवळ 40 ते 45, 50% अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासायचा असतो. पूर्ण अभ्यासक्रम अभ्यासायची आवश्यकता नसते. आणि त्या दृष्टिकोनातून जर तुमचा अभ्यास तुम्ही केला तर मला वाटतं की तुमची वेळ वाचू शकते, तुमचे श्रम वाचू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये डाटा जमा होत असतो, GB मध्ये किंवा MB मध्ये तो डाटा आपला साठत असतो. मित्रांनो, आपल्याही डोक्यात अननेसेसरी डाटा आपण घालत असतो. हा अननेसेसरी डाटा आपल्या डोक्याची सुद्धा स्पेस व्यापत असतो. आणि मला वाटतं की जेव्हा तुमचा मोबाईल खूप मोठा डाटा तुमच्या मोबाईलमध्ये जमा होतो, तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स स्लो होतो, त्याचा म्हणजे स्पीड जो आहे तो स्लो होऊन जातो. स्वाभाविक आहे मित्रांनो, आपलं डोकं पण काही वेगळं नाहीये. आपल्या डोक्यामध्ये अननेसेसरी डाटा जर का तुम्ही कोंबून टाकला तर स्वाभाविक आहे की तुमचा स्पीड जो आहे, तुमचा स्पीडही नॅचरली अफेक्ट होणार. मला वाटतं की तुम्ही त्याच गोष्टी तुम्ही डोक्यात घातल्या पाहिजेत ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी गरजेच्या आहेत. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी बिलकुलच गरजेच्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही डोक्यात घालण्याची गरजच नाहीये. पण मग मात्र हे कळलं पाहिजे मला, कोणालाही, की मी माझ्या डोक्यात काय घेतलं पाहिजे. माझ्या डोक्यात मी काय घेतलं पाहिजे हे कळण्यासाठीच मग आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण अभ्यासल्या पाहिजेत, त्या वारंवार अभ्यासल्या पाहिजेत. आणि मला वाटतं त्या प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या तर आपल्याला त्या घटकांची ओळख होते, जे घटक आपल्याला परीक्षेमध्ये उपयुक्त आहेत. आणि अशा पद्धतीने जो विद्यार्थी अनालिसिस करेल, विश्लेषण करेल प्रश्नपत्रिकांचं, तो विद्यार्थी मला वाटतं की खात्रीने यशस्वी होईल. तो कधी फेल होणार नाही. आणि मला वाटतं जर त्याने प्रामाणिकपणे 1 वर्षाची मेहनत घेतली तर तो यशस्वी होऊ शकेल. दुसरा एक मुद्दा इथे विद्यार्थी मित्रांनी ह्या लक्षात घेणं आवश्यक आहे की सगळ्याच विद्यार्थी मित्रांना परीक्षा देण्याची घाई लागते. कारण मी आता गेल्या 14-15 वर्षांपासून इथे अध्यापन करतोय ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात. तर मला प्रकर्षाने एक गोष्ट नोटीस झाली, स्वतः अर्थात मी पण ऍस्पिरंट होतो स्पर्धा परीक्षांचा. तर मला एक गोष्ट अशी नोटीस झाली की विद्यार्थी फार अधीर असतात परीक्षा द्यायला, म्हणजे हायली इम्पेशंट असतात. त्यांना असं वाटतं की मी आता परीक्षेला बसावं आणि लगेच पास होऊन जावं. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे पण मी सायन्सच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट सांगेन. प्रत्येक गोष्टीचा एक गेस्टेशन पिरियड असतो. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला
आंब्याचं झाड जर का कोणी आधी 4 वर्षापूर्वी लावला असेल तर नॅचरल आहे की त्याच्या आंब्याच्या झाडाला आंबे येणारच आहेत. तुमचं आंब्याचं झाड लावून 2 महिने झाले असतील तर तुम्ही त्याला पोतेच्या पोते खत टाकलं, टँकरच्या टँकर पाणी टाकलं म्हणून काय त्याला लगेचच्या लगेच आंबे नाही येणार. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो एक गेस्टेशन पिरियड असतो. तो पिरियड पास झाल्याशिवाय तुम्हाला ते इच्छित फळ जे आहे ते मिळणं अशक्य आहे. भाजी पण शिजायला ठेवल्यावर तुम्हाला एक निश्चित वेळ जी आहे तेवढी द्यावी लागते भाजी शिजण्यासाठी. भाजी शिजायला टाकल्याबरोबरच तुम्ही ती भाजी जी आहे शिजण्याची अपेक्षा नाही करू शकत. मित्रांनो, हेच तत्व जे आहे हे तत्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा लागू आहे. अनेक विद्यार्थी मित्र असं अनसायंटिफिक किंवा अशास्त्रीय दृष्टिकोनातून तयारी करतात. जाहिरात आल्याबरोबर त्या अभ्यासाला सुरुवात केल्याबरोबर परीक्षा द्यायला बसतात. मला वाटतं तुमची अकॅडमिक एक्झाम जी आहे म्हणजे अगदी फर्स्ट इयर ऑफ असेल, बीकॉम असेल, ते BSc असेल किंवा BA असेल, तुम्ही 1 वर्ष तयारी केल्यानंतर परीक्षेला बसतात. मग ते SY असेल, TY असेल, या सगळ्या वर्षांच्या परीक्षा तुम्ही पूर्ण 1 वर्ष पार झाल्यावर तुम्ही फायनल इयरची किंवा अॅन्युअल एक्झाम जी आहे तुम्ही देतात. मित्रांनो, जर तुम्ही अकॅडमिक साठीच्या परीक्षेला तुम्ही 1 वर्ष देऊ शकतात तर हे नॅचरल आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये तर तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेमधली कॉम्पिटिशन तर थोडीशी वेगळी आहे, विशेष आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही विशेष तयारी सुद्धा करणं गरजेचं आहे. एक विशेष वेळ सुद्धा तुम्ही देणं गरजेचं आहे. मला वाटतं की तुम्ही हे रॅशनल समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला एक पर्याप्त वेळ त्या परीक्षेच्या तयारीला द्यावाच लागेल. म्हणजे असं नाही की तुम्हाला घाई आहे, माझी परिस्थिती गरिबीची आहे, मला नोकरीची फार गरज आहे आणि मी पटकन परीक्षा देऊन टाकेल आणि मग होईल. मित्रांनो, असं नाहीये. आयोगाला किंवा कोणालाच माहिती नाही की कोण कोणत्या पातळीवर आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे. आयोग फक्त एवढा एकच जाणतो, जो ऍस्पिरंट परिपूर्ण आहे, ज्याने परिपूर्ण तयारी केलेली आहे, मग तो ऍस्पिरंट श्रीमंताचा मुलगा असो, गरीबाचा मुलगा असो, शेतकऱ्याचा मुलगा असो, तो म्हणजे हमालाचा मुलगा असो, ज्याची तयारी परिपूर्ण झाली तो विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होतो. इथे 1 रुपया कुठलाही वशिला वगैरे कोणतीही प्रक्रिया चालत नाही. जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो तो विद्यार्थी यशस्वी होतो. गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक उदाहरणं पाहिलीत. नाशिकची RI ची एक विद्यार्थिनी विशाखा भदाने ही म्हणजे ते तिचे वडील जे आहेत आपल्या इथल्या एका शिक्षण संस्थेमध्ये शिपायाचं काम करत होते आणि त्या शिपायाचे काम करणारी मुलगी जी आहे ती IPS अधिकारी झाली आणि आज आपल्या उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्ह्याची ती सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून काम करते. ती विद्यार्थिनी नाशिक सोडून कुठेच अभ्यासाला गेली नाही, फक्त युनिव्हर्सल फाउंडेशन मध्येच तिने अभ्यास केला. पण मात्र मी जी ही तंत्र सांगितलं तुम्हाला त्या तंत्रावरच तिने अभ्यास केला. ती 100% यशस्वी झाली. मला वाटतं तुम्ही पेशन्स ठेवून तयारी करणं, शास्त्रशुद्ध पद्धतीने तयारी करणं जर तुम्ही फॉलो केलं तर मला वाटतं की ती परीक्षा तुम्ही 100% यशस्वी होऊ शकतात. आणि मी पुन्हा सांगेन की ह्या परीक्षांबद्दल गैरसमज फार आहेत. तुम्ही 12वीला डिस्टिंक्शन होल्डर पाहिजे होतात, बोर्डात आलेले पाहिजे होतात, 10वीला तुम्ही बोर्डात आलेले पाहिजे होतात, तुम्ही कॉलेजमध्ये 99% 95% मार्क तुम्ही ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला मिळवलेले पाहिजे होते. तुमचं अस्खलित इंग्लिश असलं पाहिजे, तुम्हाला इंग्लिश फाडफाड बोलता आलं पाहिजे, तुमचं मराठीवर किंवा इंग्रजीवर म्हणजे प्रचंड प्रभुत्व असलं पाहिजे. असे अनेक समज विद्यार्थी मित्रांमध्ये असतात. तुमची गणितावर कमांड पाहिजे, तुमची इंग्लिशवर कमांड पाहिजे, तेच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात, असे समज पसरवले जातात. मित्रांनो, नो डाऊट तुमचं गणितात कमांड असेल तर इट इज हेल्पफुल. इंग्रजीत तुम्ही चांगले असणार तर नो डाऊट तुम्हाला फार त्याचा फायदा होणारच आहे. आणि जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा 10वीला किंवा तुम्हाला 12वीला चांगले मार्क असतील तर नक्कीच एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन इंटरव्ह्यू बोर्डवर पडणार असतं, त्यात काही शंकाच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मार्क मिळवलेच पाहिजेत. पण याचा अर्थ असा नाही मित्रांनो की जे विद्यार्थी मित्र 12वीला कमी मार्क ज्यांना मिळालेले आहेत किंवा ज्यांना ग्रॅज्युएशनला कमी मार्क मिळालेले आहेत त्यांनी नाराज होऊन जायचं काही कारण नाही, खचायचं काही कारण नाहीये. मित्रांनो बघा, अनिल पारस्कर म्हणून माझा मित्र आहे जो आता मुंबईमध्ये DCP म्हणून काम करतोय, IPS झालाय, आपला अकोला जिल्ह्याचा आहे. अनिल पारस्कर आता मुंबईमध्ये DCP म्हणून काम करतोय. तर अनिल पारस्कर 12वीला नापास झालेला पोरगा, 12वीला नापास झाल्यावर त्याने 12वीची परीक्षा दिली, नंतर परीक्षेमध्ये तो पास झाला तरी फेल झाला. पहिल्यांदा परीक्षा दिली फेल झाला, दुसऱ्यांदा परीक्षा दिली फेल झाला, तिसऱ्या प्रयत्नामध्ये 12वीची परीक्षा तो विद्यार्थी पास झाला. तो विद्यार्थी मित्रांनो IPS झाला. म्हणजे तुम्ही हा न्यूनगंड ठेवू नका मनामध्ये की तुमचं इंग्रजी कच्चं आहे, तुमचं गणित कच्चं आहे, तुम्हाला 12वीला मार्क कमी होते, 10वीला मार्क कमी होते, तुम्ही शेतकरी बॅकग्राऊंड मधून आहात किंवा तुमचा वडील अशा परिस्थितीत आहेत किंवा तुमची शेती अशी आहे, तुमचं गाव असं आहे. मित्रांनो, हा कोणताही न्यूनगंड तुमच्या मनात असेल तर तो काढून टाका. इथे प्रत्येक विद्यार्थी ज्याच्या मनात इच्छा आहे की मला अधिकारी व्हायचंच आहे, मला माझी परिस्थिती बदलवायची आहे, मला नेता व्हायचंय, मला प्रशासनात जायचंय, मला काहीतरी करायचंय, ही दुर्दम्य इच्छाशक्ती ज्या व्यक्तीने ठेवली मला वाटतं की तो व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून मला वाटतं की तुम्ही
जर कमी मार्क तुम्हाला अकॅडमिकला असतील तर घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. तुम्हाला तितकाच अधिकार आहे, तुम्ही तितकेच पात्र आहेत या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, जितके की एखादा यशस्वी विद्यार्थी जो की डिस्टिंक्शन होल्डर असेल, तो पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये डिस्टिंक्शन होल्डर असेल, ग्रॅज्युएशन मध्ये असेल, 10वी 12वीला असेल, इट डझंट मॅटर. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकतात त्या परीक्षेमध्ये. आणि विशेष म्हणजे त्या परीक्षांचा अभ्यासक्रम एका समान पातळीवर ठेवलेला आहे मित्रांनो. म्हणजे तो अभ्यासक्रम सायन्स वाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेवढ्याच पातळीचा आहे जेवढा तो BA पातळीचा आहे. म्हणजे सायन्स वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे राज्यघटना अभ्यासावीच लागते आणि BA झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे ते समजून घ्यावंच लागतं. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स काय आहेत हे त्या विद्यार्थ्याला पण समजून घ्यावं लागतं, जो की BA शिकलेला विद्यार्थी आहे. आणि मित्रांनो, BA शिकलेला असो किंवा BSc शिकलेला विद्यार्थी असो, त्याला सुद्धा हे समजून घ्यावं लागतं की रिझर्व्ह बँक कशी काम करते, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा इन्फ्लेशन, डिफ्लेशन या कॉन्सेप्ट काय आहेत इकॉनॉमीच्या, त्या कॉन्सेप्ट सुद्धा शिकवून समजून घ्याव्या लागतात. म्हणजे लेव्हल प्लेइंग फील्ड जे म्हणतो, म्हणजे सगळ्यांना सारखाच असणारा अभ्यासक्रम आयोगाने तयार केलेला आहे. त्याच्याचमुळे असा कोणी विद्यार्थी म्हणू शकत नाही की मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि तो माझ्यासाठी ऍडव्हान्टेज आहे, किंवा मी BA विद्यार्थी आहे आणि मला तो डिसएडव्हान्टेज आहे, असा कोणीही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर न्यूनगंड असेल तर तो काढून टाका. फक्त एकच अट आहे, ती गोष्ट तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे की मला अधिकारी व्हायचंय. मित्रांनो, तुमची इच्छा असल्याशिवाय तुम्हाला कोणी अधिकारी बनवू शकत नाही. मग अगदी तुम्हाला शिकवायला UPSC चे लोक जरी आलेत, अगदी पेपर द्यायला जरी तुम्हाला तुमच्या हातात ऍडव्हान्स मध्ये पेपर जरी देऊन टाकला, तुम्ही होऊ नाही शकत जर तुमची इथे इच्छा नसेल तर. आणि आपल्या महाविद्यालयाने जो उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे, विद्यार्थ्यांना वारंवार पेटवण्याचं काम होतंय, त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय, त्यांना म्हणजे इग्नाइट केलं जातंय त्या म्हणजे काय म्हणता येईल की गोलच्या दृष्टिकोनातून. मला वाटतं की याहून चांगला स्तुत्य उपक्रम असूच शकत नाही, कारण आम्ही महाविद्यालयांमधून आलेलो आहोत शिकून. आमच्या वेळेस तरी ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस नव्हता. जर कदाचित हा अवेअरनेस राहिला असता तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. म्हणजे आदरणीय जगदाळे सर सुद्धा सांगतील की त्या काळात म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे म्हणजे खूप उदासीनता होती, त्या गोष्टींकडे पाहिलं जात नव्हतं. आज विद्यार्थ्यांसाठी ते आपण आयोजित करतो, तर विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अगदी कळकळीने वाटतं, प्रामाणिकपणाने वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या गोष्टी करा. म्हणजे तुमचं म्हणजे बौद्धिक किंवा आपली अकॅडमिक क्षमता काही पण असेल, तुम्ही त्याचा विचार करू नका. व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. आता व्यक्तिमत्व विकास म्हणजे असं पण नाही मित्रांनो की तुम्ही खूप चांगले कपडे घातले पाहिजे, चांगले बूट, तुमच्याकडे महागडे बूट असले पाहिजे, महागडी घड्याळ वापरली पाहिजे, रेबनचा गॉगल घातला पाहिजे, चांगला शर्ट वापरला पाहिजे, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असतं असं नाहीये मित्रांनो. कपडे, बूट ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या एक्सटर्नल अपिअरन्स हा फक्त एक पार्ट आहे, फक्त 1-2% पार्ट आहे. नो डाऊट तुम्ही चांगले कपडे घातलेच पाहिजेत, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, पण ते महागडेच असले पाहिजे असं काही आवश्यक नाही. तुमचे चप्पल, बूट चांगले असले पाहिजे, स्वच्छ असले पाहिजे, ते महागडेच असले पाहिजे असं काही नाही. म्हणजे तुम्ही नीटनेटकेपणा फक्त तुम्ही जपला पाहिजे. जर तुम्ही शेविंग करत नसणार, म्हणजे तुमची दाढी जर तुम्ही वाढवण्याचं ठरवलेलं असेल, ती दाढी पण नीटनेटकी वाढवली पाहिजे, त्यामध्ये काहीतरी डिसिप्लिन असली पाहिजे. नाहीतर तुम्ही कंटिन्युअसली जी आहे तुमची ग्रूमिंग जी आहे, एक अधिकारी जसा असतो त्या अधिकाऱ्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे, त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात तुम्ही स्वतःला इमॅजिन केलं पाहिजे. दररोज आरशापुढे उभं राहताना तुमच्यामध्ये तो अधिकारी दिसला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये तो अधिकारी दिसत नाही तोपर्यंत तुम्ही होणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, याचे एक उत्तम उदाहरण मी हे सांगेल. जो माणूस म्हणजे ज्याला अधिकारी व्हायचंय तो सुरुवातीपासूनच त्या सगळ्या गोष्टी करेल आणि तो होईल. असं होणार नाही की जो कालपर्यंत काहीतरी वेगळंच काम करत होता आणि आता अचानक अधिकारी होऊन गेला. असा कोणीही अचानक अधिकारी होत नाही, हे लक्षात घ्या. अचानक कोणताही नेता होत नाही मित्रांनो. तो आधी भले गावचा सरपंच असतो, नंतर ZPचा सदस्य होतो, नंतर तो आमदारकीचं इलेक्शन लढतो, हळूहळू तो पुढे जातो. असा होत नाही की डायरेक्ट कोणीतरी उठला. अर्थात काही लोकांना पार्श्वभूमी असू शकते, ज्या लोकांना म्हणजे कदाचित ते पार्श्वभूमी नसेल त्यांच्यासाठी मी सांगतोय. पण मात्र तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की तुम्ही स्वतःची ग्रूमिंग जी आहे त्या पद्धतीने केली तरच तुम्ही अधिकारी होऊ शकतात. चांगल्या सवयी अंगी बांधवा, चांगला मित्र परिवार जमवा. मित्रांनो, चांगला मित्र परिवार यावरून आठवलं की एक गोष्ट, आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जे नसतील त्यांच्यासाठी पण सांगतो. सायन्सचं एक तत्व सांगतो की ते तत्व म्हणजे असे की आपण जेवढे लोक बरोबर राहतो आपण सरासरी होतो. आपण जेवढे लोक बरोबर राहतो ती सरासरी होते. म्हणजे कसं, जर आपण जोरात पळणाऱ्या माणसाबरोबर चालायला लागलो तर आपल्याला पण जोरात चालावंच लागतं. आणि जर आपण हळू चालत असू आणि बाकीच्या लोकांना आपली गरज असेल तर तो बाकीचा जोरात चालणारा किती जरी असेल तरी त्याला आपल्या बरोबरीने चालावं लागतं.
लक्षात घ्या की तुम्ही ज्यांच्या बरोबर राहतात तुम्ही त्यांचा ऍव्हरेज होतात. चुलीजवळ बसलो तर ऊब मिळणार आहे आणि बर्फाजवळ बसणार तर थंडी मिळणार आहे, थंड लागणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही ठरवायचं असतं तुम्हाला तुमचा ऍव्हरेज वाढवायचा आहे की तुम्हाला तुमचा ऍव्हरेज कमी करायचा आहे. मला वाटतं की तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर तुम्ही अशाच लोकांबरोबर असोसिएट केलं पाहिजे स्वतःला, जे लोक अधिकारी आहेत किंवा जे अधिकारी बनण्याची क्षमता धारण करतात किंवा ज्यांच्या सहकार्याने सहवासाने तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला तुम्हाला शिडीसारखी मदत होईल किंवा लिव्हरेज मिळेल किंवा तुम्ही लवकर पोहोचू शकतात. अशा लोकांबरोबर तुम्ही असोसिएट झालं पाहिजे, ना की अशा लोकांबरोबर की जिथे बाकी तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळे येतील, तुमचा गोल तुमच्यासाठी दुरापास्त होईल. अशा लोकांबरोबर राहणं तुम्ही टाळलं पाहिजे. लक्षात घ्या की तुम्ही नेहमी म्हणजे प्रसन्न राहिलं पाहिजे, नेहमी उत्साही राहिलं पाहिजे. कारण या जगातल्या सगळ्या गोष्टी उत्साहानेच घडतात, प्रसन्न असल्यानेच घडतात. उदासीनता आणि निराशा हे शेवटाचं कारण आहे, शेवटाकडे घेऊन जाते. त्या उलट प्रसन्नता आणि उत्साहीपणा तुम्हाला विकासाकडे आणि उदयाकडे घेऊन जातो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे. त्यासाठी चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, चांगल्या लोकांबरोबर स्वतःला असोसिएट केलं पाहिजे. जे लोक चांगलं ध्येय ठेवतात, चांगली कामं करतात, तुम्ही त्यांच्याबरोबर असोसिएट केलं पाहिजे. लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत. आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत. चांगली पुस्तकं वाचा, ज्या पुस्तकांमुळे तुमच्या डोक्यात जे चांगले विचार येतील, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे चांगले विचार येतील त्या विचारांचा अवलंब करा. मी काही पुस्तकांची नावं सुचवेल तुम्हाला, जसं की शिवखेडांचं पुस्तक आहे यू कॅन विन. यू कॅन विन नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामुळे चांगल्या सवयी तुम्हाला अंगी बाणवता येऊ शकतात. यू कॅन विन नावाचं पुस्तक आहे. त्याचबरोबर महात्रया रा म्हणून लेखक आहेत आणि त्यांचं एक पुस्तक आहे अनपोस्टेड लेटर. जे लोक इंग्लिशमध्ये वाचत असतील त्यांच्यासाठी अनपोस्टेड लेटर नावाचं पुस्तक आहे महात्रया रा यांचं. तेच पुस्तक मराठीमध्ये सुद्धा अनुवाद आहे. जे लोक मराठीत वाचू शकत असतील त्यांच्यासाठी न पाठवलेलं पत्र म्हणून ते पुस्तक आहे. न पाठवलेलं पत्र, तुम्ही ते पुस्तक आवर्जून वाचा. या पुस्तकामुळे तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही डेल कार्नेगी यांचं पुस्तक आहे मित्र जोडा आणि प्रभाव पाडा. हे पुस्तक सुद्धा अतिशय छान पुस्तक आहे. किंबहुना हे व्यक्तिमत्व विकासाचं बायबल आहे. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक जे आहे खूप छान पुस्तक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणारच नाही जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर. मी खात्रीने सांगतो तुम्ही ते पुस्तक वाचा, खात्रीने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक विकास घडून येईल. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा भाऊ करतात की माझं इंग्रजी कच्चं आहे, माझं गणित कच्चं आहे. मी तर सुरुवातीलाच बोललो तुम्हाला की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचं इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असलं पाहिजे हे काही आवश्यक नाही आणि गणितावर प्रभुत्व असलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. पण मी असं म्हणत नाहीये की तुम्ही इंग्रजीकडे दुर्लक्ष करा किंवा तुम्ही गणिताकडे दुर्लक्ष करा असं म्हणत नाहीये. मित्रांनो, बदलत्या काळानुरूप तुम्ही स्वतःला अपडेट करणं पण गरजेचं असतं. ज्या लोकांनी अपडेट नाही केलं स्वतःला ते लोक एक तर काळाच्या ओघात मागे पडलेत किंवा ते म्हणजे त्यांचा शेवट होऊन गेला. तुम्ही आज अस्तित्वात असलेल्या अशा कित्येक गोष्टी तुम्ही बघा. 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्या कंपन्या होत्या अतिशय नावारूपाला आलेल्या होत्या त्या कंपन्यांची नावं आता आपल्याला ऐकायला भेटत नाहीत. का? की त्या कंपन्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही म्हणून. याचं उत्तम उदाहरण तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो. अँबॅसेडर गाडी जी आहे, अँबॅसेडर गाडीमध्ये फारसा बदल घडला नाही. त्यांना प्रोटेक्शन होतं गव्हर्नमेंटचं म्हणून ती गाडी जी आहे ती गाडी बऱ्यापैकी मागे पडली. पण बाकीच्या नव्या गाड्या ज्या आहेत स्पर्धेमध्ये आल्या तर त्या गाड्यांमध्ये उत्तरोत्तर विकास होत गेला. मित्रांनो, अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की भले इंग्रजीची गरज म्हणजे इतकी मोठी नाहीये की तुम्ही प्रकांड इंग्लिश पंडित पाहिजेत किंवा तुम्ही गणिताचे म्हणजे रँगलर पाहिजे अशी काही मी अपेक्षा करत नाही. पण मात्र तुम्हाला इतकं गणित तर जमलं पाहिजे आणि इतकं इंग्रजी जमलं पाहिजे जे की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जमतं. मध्ये किमान आता अधिकारी जर झालात तुम्हाला तर एवढं तर पत्र वाचता आलं पाहिजे. जर डेप्युटी कलेक्टर झाला तर उद्या काय पत्र लिहिलेलं आहे हेच तुम्हाला तुमच्या क्लर्कला विचारावं लागत असेल तर मला वाटतं की तुमचा प्रभाव पडणार नाही आणि तुमच्याकडनं चांगलं कामही होणार नाही. एवढी जबाबदारी तर आपली नक्कीच असते. आणि मला वाटतं की अनेक विद्यार्थी येतात आणि म्हणतात सर मला 4 वर्षापासून माझं इंग्रजी कच्चं आहे. अरे 4 वर्षापासून इंग्रजी कच्चं आहे हे जर 4 वर्षापूर्वी कळलं होतं आपल्याला तर मला वाटतं रोज अर्धा तास जरी आपण जाणीवपूर्वक दिला तरी 4 वर्ष काय 6 महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजी तर ऍटलिस्ट चांगलं वाचू शकतात, चांगलं लिहू शकतात, चांगलं बोलू शकतात. दररोज अर्धा-पाऊण तास जरी वेळ त्यासाठी दिला तर. पण त्यासाठी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मला वाटलं पाहिजे की मला इंग्रजी कळलं पाहिजे, कोण इंग्रजीत बोलतोय ते मला कळलं पाहिजे किंवा मी इंग्रजीत थोडंफार लिहू शकलो पाहिजे. मला जर अडचण आली तर मी ते डील करू शकलो पाहिजे. त्यासाठी मी कोणावर विसंबून राहायची आवश्यकता पडली नाही पाहिजे. एवढं इंग्रजी तर मला कळलं पाहिजे. मित्रांनो, एक लिव्हरेज मिळते तुम्हाला. एखादी भाषा तुम्ही शिकतात तेव्हा तुम्हाला एक लिव्हरेज मिळते. एका वेगळ्या कल्चर बरोबर तुम्ही इंट्रोड्यूस होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कल्चरच्या अशा कित्येक गोष्टी ज्या फ्युचरमध्ये
तुमच्या सक्सेससाठी कंट्रीब्युट करू शकतात. म्हणून मला वाटतं की तुम्ही इंग्रजीचा सुद्धा थोडाफार अभ्यास केला पाहिजे, जो स्पर्धा परीक्षांसाठी गरजेचा आहे. थोडंफार गणित अभ्यासलं पाहिजे. मित्रांनो, गणिताचा अभ्यास मी तर म्हणेल की गणित परीक्षेला आवश्यक असो किंवा नसो, तुम्ही गणिताचा अभ्यास केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण मित्रांनो, गणित हे अल्गोरिदमवर काम करतं, गणित हे रिझनिंगवर काम करतं. गणित तुम्हाला डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं. तुमचा डिसिजन चुकीचा आहे किंवा बरोबर आहे. मित्रांनो बघा, तुम्ही एखादा निर्णय घेत असतात ना, तेव्हा तो निर्णय अचानक होत नसतो. तुमच्या डोक्यामध्ये सगळे प्रॉस कॉन, तुमचा मेंदू सबकॉन्शियस मध्ये तुमचा मेंदू चांगल्या पद्धतीने तो अभ्यासतो. त्या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या आधी तुमच्या मेंदूने बऱ्याच तुमच्या पास्ट रेफरन्सेस, जे काही पास्ट हॅपनिंग असतील तुमच्या आयुष्यातल्या, त्या पास्ट बरोबर त्या कोरिलेट करून पाहिलेल्या असतात. त्यांचे इल्ड काय असेल, कन्सिक्वेन्सेस काय होतील, या सगळ्या गोष्टी तो चेक करून पाहतो. आणि नंतर जेव्हा त्याला त्या डिसिजन मध्ये रॅशनल वाटत असेल तरच तो डिसिजन घेतो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी, ज्याला तुम्ही तरतम भाव म्हणतात, तुम्ही सतसत विवेक म्हणतात, वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. मित्रांनो, यासाठी गणित तुम्हाला हेल्प करतं. कारण जेव्हा तुम्ही गणित सोडवत असतात तेव्हा गणित तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रिझनिंग करायला हेल्प करत असतं. हे तुमची रिझनिंगची पॉवर जी आहे, कॅपॅसिटी जी आहे, ती बिल्ड करायला, एनलार्ज करायला, ती कन्सॉलिडेट करायला हेल्प करत असतं. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही जरी गणिताची गरज नसेल तुम्हाला, तरी सुद्धा डेली थोडाफार गणित तुम्ही सोडून पाहिलं पाहिजे. तुम्ही मग ते स्पर्धा परीक्षा तलाठीची असो, ग्रामसेवकाची असो, सगळ्यांनाच गरजेचं असतं गणित, ते केलं पाहिजे. तुम्ही जर अशा पद्धतीने मला वाटतं काही गोष्टी अंगी बांधवल्यात तर नक्कीच येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला यशस्वी होता येऊ शकतं. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा हा जो उपक्रम आहे आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवला जाणारा, हा उपक्रम असाच चालणार आहे. जसं आदरणीय जगदाळे सरांनी सांगितलं की हा उपक्रम या सगळ्या परीक्षा झाल्यावर आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायचा आहे आणि खूप व्यापक प्रमाणावर ठेवायचा आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पंचवटी महाविद्यालय किंवा एकूणच महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित जेवढी पण महाविद्यालय आहेत, या महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम आपण इतक्या व्हिगरसली राबवायचा आहे की ह्या संस्थेचे सगळ्यात जास्त अधिकारी भविष्यात राहतील, सगळ्यात जास्त अधिकारी ह्या देशाच्या समाजाच्या विकासाचे कारण बनतील. हा विचार ठेवूनच आम्ही ते काम करतोय. युनिव्हर्सल फाउंडेशन आणि पंचवटी महाविद्यालय यांनी मागे एक MOU साईन केलेला आहे आणि त्या MOUच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार आणि चांगलं प्रशिक्षण जे आहे स्पर्धा परीक्षांच्या रिलेटेड अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचा प्लॅन आम्ही ठेवलेला आहे. इतक्या वाजवी दरात ते असेल की अगदी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या परीक्षांचे जे क्लासेस आहेत त्यांची सुद्धा फीज महागडी असेल. पण आपला क्लास जो आहे तो हायली, म्हणजे जो अतिशय सर्वसामान्य विद्यार्थी जो मोबाईल अगदी 2-3 हजाराचा मोबाईल सांभाळतो, तो सुद्धा तो विद्यार्थी अफोर्ड करू शकेल, अशा पद्धतीचे आपण त्याची कॉस्ट ठेवणार आहोत. पुढे जाऊन आपण ते अवेअरनेस जे आहे ते त्यासाठी घेणार पण आहोत. तर या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी त्यासाठीच्या शुभेच्छा देतो. आणि युनिव्हर्सल फाउंडेशनच्या आणि पंचवटी महाविद्यालयाने हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमामध्ये हा जो विद्यार्थी वर्ग म्हणजे सहभागी झाला, त्या विद्यार्थ्यांच्याही मनात काही शंका असतील, त्यांची प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळाली पण असतील. पण मात्र ज्या विद्यार्थ्यांना शंका असतील किंवा त्यांना काही प्रश्न असतील मनात, तर ते विचारू पण शकतात. आता मॅडम, काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तर घ्यायचे का आपण? हा सर, घेऊ शकतो. हा, म्हणजे कसं विद्यार्थ्यांचे प्रश्न कळले तर मग जास्त सोपं पडेल आपल्याला आणखी. मी विद्यार्थ्यांना म्हणते, ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील, सरांशी काही बोलायचं असेल तर त्यांनी विचारू शकता सरांना. विद्यार्थ्याने हँड रेज करावा. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारलाय सर, रोशन सानप म्हणून. पोलीस भरती बद्दल इन्फॉर्मेशन सांगा सर. मित्रांनो, पोलीस भरती जी आहे ना, पोलीस भरती आता चालू आहेत आपल्या. आणि पोलीस भरती सामान्यपणे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून पार पडते. जिल्ह्याचं जे जिल्हा पोलीस प्रमुख, ज्यांना आपण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणतो, त्यांच्या माध्यमातून ही भरती जी आहे प्रत्येक जिल्ह्याची पार पडत असते. आणि त्या जिल्ह्याची माहिती सामान्यपणे 50 ते 60% त्या परीक्षेमध्ये विचारली जाते. एक लेखी परीक्षा होते आणि मैदानी परीक्षा होते. तर त्या लेखी आणि मैदानी परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरती होत असते. सामान्यपणे 12वी पास झालेला विद्यार्थी जो आहे त्या परीक्षांसाठी इलिजिबल असू शकतो. सर, रोशन सानप यांनी हँडरेज केलेलं आहे, त्यांना काहीतरी विचारायचं आहे. रोशन, दिलं ना सर, त्यांचं उत्तर दिलं मी. रोशन, तुमचं उत्तर मिळालं? आणखी काय विचारायचं आहे का? ठीक आहे. आणखी कुणाला विचारायचं का? कुणाचे प्रश्न असतील तर विचारा.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. ते प्रश्न मी त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. काही हेजिटेट व्हायचं काही कारण नाहीये. तुमचा प्रश्न किती पण सिंपल असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तो बेसिक आहे, काही घाबरू नका, तुम्ही तो प्रश्न विचारू शकतात. सर एक अंकित कामती या विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे सर. हा, न्यू सर. न्यू एमपीएससी सिलेबस मध्ये जास्त चेंज असतील का असा प्रश्न विचारलेला आहे. हा अंकित, आता जो नवीन सिलेबस जो आहे एमपीएससीचा, मला हे सांगायला आवडेल की सिलेबस फार बदललेला नाहीये. नवीन सिलेबस जो म्हणतोय ना आपण तो बदललेला नाहीये. फक्त परीक्षा घेण्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न बदललेला आहे. तो पण आता नाहीये, तो 2025 पासून लागू होणार आहे राज्यसेवेचा. 2024च्या आपल्या 23च्या आणि 24च्या परीक्षांसाठी जुनाच पॅटर्न आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी परीक्षा आहे ती 2023 साठी आणि 2024 साठी आहे. आणि 2025 मध्ये राज्यसेवा ही जी परीक्षा आहे ही युपीएससीच्या परीक्षेप्रमाणे होणार आहे. म्हणजे लेखी परीक्षा होईल. जशी आपण तुम्ही ग्रॅज्युएशनला वर्णनात्मक परीक्षेचे पेपर लिहितात तसे वर्णनात्मक पेपर मुख्य परीक्षेला लिहावे लागणार आहेत. ते 2025 पासून तो पॅटर्न सुद्धा चांगलाच राहील, काही प्रॉब्लेम नाही. जे विद्यार्थी आपल्या ग्रॅज्युएशनचे प्रामाणिकपणे पेपर देत आहेत त्यांना तर जास्त उपयुक्त तो पॅटर्न आहे. आणि आत्ताचा जो पॅटर्न आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा आहे. तुम्हाला फक्त पर्याय निवडून त्या पर्यायाच्या पुढे जो नंबर असतो तो नंबर तुम्हाला सर्कल डार्क करणं असतं आणि त्याच्यामध्ये काही फारसा चेंज नाहीये. त्याच्यानंतर हर्षद पटाळे यांनी प्रश्न विचारलेला आहे. सॉरी, हर्षला पटाळे. त्यांचा प्रश्न आहे की सर तलाठी अभ्यासक्रम कसा आहे आणि बेस बुक कोणता अभ्यास करायला. बघा, तलाठीचा जर अभ्यास करायचा असेल ना, तलाठीच्या परीक्षेसाठी आपला युनिव्हर्सल फाउंडेशनचा ऍप आहे. युनिव्हर्सलच्या फाउंडेशनच्या ज्या ऍपवर तलाठी भरतीचा कोर्स चालू आहे. मी सगळ्या विद्यार्थी मित्रांना अपील करेल की त्यांनी प्ले स्टोरवर जाऊन युनिव्हर्सल फाउंडेशनचा ऍप डाउनलोड करावं आणि त्या ऍपमध्ये तुम्ही बघा तलाठी भरती, पोलीस भरती हे सगळे कोर्सेस आपले तिथे चालू आहेत आणि ते हायली अफोर्डेबल प्राइसेस मध्ये आहेत. तुम्ही कुठलं पुस्तक रिफर करावं हे मी सांगणार नाही, कारण पुस्तक मित्रांनो जे असेल ते पुस्तक घेऊनच एक्झामिनर प्रश्न काढेल असं नाहीये. उलट ते पुस्तक टार्गेट करेल तो आणि त्या पुस्तकात जे नाही आहेत ते प्रश्न तो विचारण्याचा प्रयत्न करेल. तलाठी भरतीचं पुस्तक अभ्यासण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी सांगेन की तुम्ही ज्या जिल्ह्याचा तलाठी तुम्ही व्हायचंय त्या जिल्ह्याची 50% भौगोलिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्ह्याचं जर का तुम्हाला तलाठी म्हणून काम करायचंय तर नाशिकची भौगोलिक, नाशिकची ऐतिहासिक, नाशिकची सांस्कृतिक, नाशिकची आर्थिक, नाशिकची राजकीय माहिती तुम्हाला असली पाहिजे. इंग्रजीचा अभ्यास तिथे असतो 25 मार्कांचा, तो इंग्रजीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आणि बस एवढ्याच गोष्टी ज्या आहेत तिथे आहेत. बाकी काही जास्त अवघड नाही. मराठीचं व्याकरण आहे 25 मार्कांसाठी, ते इंग्रजीचं व्याकरण तुम्ही अभ्यासलं पाहिजे. इंग्रजीच्या व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, मराठीच्या व्याकरणासाठी मोरा वाळंबेंचं पुस्तक आहे. ही 2 पुस्तकं तुम्ही अभ्यासली पाहिजेत. मोरा वाळंबे म्हणतो मी, मोरा वाळंबे मराठीच्या व्याकरणासाठी आणि बाळासाहेब शिंदे इंग्रजी व्याकरणासाठी पुस्तक आहे. तुम्ही या 2 लेखांची पुस्तकं वापरा आणि त्याच्यानंतर बाजारात कोणतं पण जनरल नॉलेजचं जे पुस्तक असेल त्याचबरोबर नाशिकचा विचार करा. नाशिक हद्दीमध्ये जेवढ्या पण नगरपालिका असतील, नाशिक महानगरपालिका असेल, मालेगाव महानगरपालिका असेल, नाशिकच्या परिसरात जी तीर्थक्षेत्र आहेत किंवा किल्ले आहेत, नाशिकची महत्वाची पिकं, नाशिकची अर्थव्यवस्था कशावर चालते, सुखोई विमानांचा कारखाना किंवा मिग विमानांचा कारखाना, देवळाली आर्टिलरी सेंटर, नाणे संग्रहालय, त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग किंवा जे महत्वाचे किल्ले मी सांगितले ते, इथून जाणारे महत्वाचे रस्ते किंवा नाशिकमध्ये इतिहासामध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं जसं की सावरकर असतील, अनंत काणेरे असतील, कुसुमाग्रज असतील, या लोकांचं सांस्कृतिक योगदान आहे, साहित्यिक योगदान आहे. इथून दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टी आहे. दादासाहेब फाळके पूर्ण भारताचे चित्रपट निर्माते म्हणून आपण ओळखतो, ते नाशिक मधूनच होते. अशा अनेक गोष्टी नाशिकशी संबंधित आहेत. प्रश्न त्याच्यावर विचारला जातो. नाशिकची जिल्हा परिषद, नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीला येऊ शकतात. एमपीएससी साठी जी महत्वाची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची यादी मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करायला लावेल. सर ती यादी मी आपण नंतर पाठवली चालेल का? हो सर, हो चालेल, काही हरकत नाही. कारण आता पुस्तकं सांगायची म्हणजे सर लगेचच्या लगेच मला वाटतं सगळी पुस्तकांची नावं इथे सांगण्यापेक्षा ती PDF फाईलच तुम्हाला वर्ड फाईल पाठवून देईल, तुम्ही ग्रुपवर टाकून द्या वाटल्यास.
हो, मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला याच्यामध्ये पाठवलेली आहे, चॅट बॉक्स मध्ये सुरुवातीला. विद्यार्थी बघू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सरांनी दिलेली जी PDF आहे ती शेअर करेन. हो, मी ती यादी पाठवेन. आणि तरी पण मी विद्यार्थ्यांना असं सुचवेन की त्यांनी सगळी पुस्तकं जी आहेत ती एकदम वाचायला सुरुवात करण्याच्या अगोदर मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका वाचाव्यात. आणि मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका वाचून झाल्यात की मग तुम्ही त्या आपल्या पुस्तकांचा विचार केला पाहिजे. कारण जर प्रश्नपत्रिका न वाचता जर तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात केली मित्रांनो, तर तुम्हाला हे नाही कळणार की तुम्ही पुस्तकातलं काय वाचलं पाहिजे. अख्खं पुस्तक तुम्हाला वाचायला जावं लागेल आणि मग तुमचा गोंधळ उडेल. म्हणून तुम्ही आधी प्रश्नपत्रिका वाचा आणि नंतर मग तुम्ही पुस्तकांचा अभ्यास सुरू करा. त्याच्यानंतर पवन महालेंनी विचारलं, आपले ऑनलाईन क्लास अवेलेबल आहेत का? पवन, आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना अपील करतोय की युनिव्हर्सल फाउंडेशनचा ऍप आपल्या प्ले स्टोअरवर तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्या प्ले स्टोअर वरून तुम्ही आपले ते कोर्सेस जे आहेत अवेल करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनचा युट्यूब चॅनल पण आहे, तो सबस्क्राईब करा. आणि युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला तर त्याच्यावर सगळे कोर्सेस आपले तिथे फ्रीमध्ये ठेवलेले आहेत, ते पण तुम्ही घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूब चॅनल जो युनिव्हर्सल फाउंडेशनचा आहे, त्या चॅनलवरचे व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण पाहिलेत तरी तुम्ही तलाठीची परीक्षा पास होऊ शकतात. एवढं तर मी खात्रीने सांगतो, तलाठी, ग्रामसेवक इथले. आणि आपला प्ले स्टोअरवर युनिव्हर्सल फाउंडेशन म्हणून ऍप आहे, ते पण डाउनलोड करा. हायली अफोर्डेबल प्राइसेस मध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते कोर्सेस जे तिथे आपण ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ज्योती लोखंडे, तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन युनिव्हर्सल फाउंडेशनचा ऍप सर्च करा, तिथे मिळेल. किंवा माझा नंबर जो आहे 9209294533, या नंबरवर तुम्ही ऍप साठी लिंक मला मागण्यासाठी व्हॉट्सअपवर हाय करा, मी तुम्हाला ती लिंक पाठवून देईन, काही प्रॉब्लेम नाही. माझा नंबर मी पुन्हा सांगून देतो, 9209294533. श्रुती यांनी मेसेज केलेला आहे, सॉरी सृष्टी सर, 10 तारखेला माझा स्टाफ सिलेक्शनचा, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. या 10 तारखेला जर पेपर असेल सृष्टी स्टाफ सिलेक्शनचा, तर 4 दिवसात मी कसं काय मार्गदर्शन करणार? पण तरी मला वाटतं की जर तुझा अभ्यास झालेला असेल आणि तुला कॉन्फिडन्स असेल की तू त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकते, तर मला वाटतं की परीक्षेला जावं. मी ह्या विचाराचा आहे की जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही अनुभव घेण्याला, त्या परीक्षा द्यायला जाण्यात कोणताही पॉईंट नाहीये. तुमचा अभ्यास असेल तरच तुम्ही परीक्षा दिली पाहिजे. इथे फक्त अनुभव घेण्यासाठी जे लोक परीक्षा देतात ते मला वाटतं की त्यांचं नुकसान करून घेतात. तुम्ही आधी अभ्यास करा, पूर्णपणे स्टाफ सिलेक्शनचा जो अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला होता, परीक्षा जाहिरात आली होती तेव्हा, तो अभ्यासक्रम जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर मला वाटतं की तुम्हाला ते पास व्हायला सोपं जाईल. त्यासाठी ल्युसेंट पब्लिकेशनचं बुक आहे, ल्युसेंट्स जनरल नॉलेज, ते तुम्ही अभ्यासू शकतात. किंवा अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे, अरिहंत जनरल नॉलेज, ही 2 पुस्तकं तुम्ही अभ्यासली पाहिजे, अरिहंतचं जनरल नॉलेज आणि ल्युसेंट पब्लिकेशनचं पुस्तक. त्यानंतर एमपीएससी मध्ये वनक्षेत्रपाल पदाबद्दल माहिती सांगा. वनक्षेत्रपाल पद जी आहेत, फॉरेस्ट ऑफिसर म्हणून 2 पद आहेत मित्रांनो फॉरेस्ट मध्ये. एक वनक्षेत्रपाल म्हणून पद आहे, जे की आपल्या लोकल लेवलवर भरलं जाऊ शकतं, जिल्हा जे काही वन विभाग आहे त्याच्याकडनं. आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत, ते रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFO, ज्या लोकांनी पदवी सायन्स मधून घेतलेली आहे त्या लोकांना ती परीक्षा जी आहे देता येते. आता त्या पदासाठीच्या मुलाखती चालू आहेत. ज्या लोकांनी सायन्स मधून पदवी घेतलेली आहे त्या लोकांना रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पदावर नियुक्ती करता येऊ शकते. क्लास 1 पद आहे. आता त्या पदाची मुलाखत जी आहे, मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाकडून चालू आहे आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याची परीक्षा पण होणार आहे, ज्या लोकांनी सायन्स मधून पदवी घेतलेली आहे त्या लोकांसाठी. आणि आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हो, अभिषेक गोरेंनी प्रश्न विचारलेला, युपीएससी मराठीतून देता येते का? युपीएससी ची परीक्षा मराठीतूनही देता येते, हिंदीतूनही देता येते, इंग्रजीतून देता येते, तुम्हाला तामिळमध्ये पण देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ती परीक्षा भारताच्या भाषांमध्ये कोणत्याही भाषेत, 22 भाषांपैकी कोणत्याही एका भाषेमध्ये ती परीक्षा देऊ शकतात तुम्ही. आणखी कोणाला प्रश्न? विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर विचारा, हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्ही. नसतील तर आपण पुढे जाऊ.
रुचिरा मॅडम. हो, धन्यवाद सर. आपण हा, thank you, अत्यंत madam. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. थँक्यू आपण मॅडम. दिलेल्या टिप्स या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करतील अशी मी आशा व्यक्त करते. यानंतर आपल्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी या व्याख्यानमालेबद्दल आपले मनोगत व्यक्त करू इच्छित आहेत. मी सर्वप्रथम अमोल गांगुर्डे, जो SYBA पॉलिटिकल सायन्स या विषयाचा विद्यार्थी आहे आणि दैनिक सकाळ समूहाच्या चा सेक्रेटरी आहे, याला आमंत्रित करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅम. धन्यवाद सर. सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते अतिशय उत्कृष्ट होतं. जे करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जो उपक्रम ह्या महाविद्यालयाने सुरू केला त्याबद्दल मी ह्या महाविद्यालयाचे धन्यवाद मानतो. सर, जे आठवड्याभरापासून जे व्याख्यानमाला चालू होती त्याच्यामध्ये विविध प्रकारचे MPSCचे आणि UPSCचे जे डाऊट्स होते आमच्या विद्यार्थ्यांचे ते खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह झाले. टाइम मॅनेजमेंट असो किंवा स्टडी संदर्भातली माहिती ते अतिशय उत्कृष्ट दिली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद अमोल. यानंतर मी निकिता अवसुरमल, जी SYBA सायकोलॉजीची विद्यार्थिनी आहे, तिला आमंत्रित करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू मॅम. थँक्यू सर. प्रथमतः मी तुमचे धन्यवाद करते की तुम्ही येत्या आठवड्यापासून 7 दिवसापासून आम्हाला जे मार्गदर्शन करता आहात. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विविध प्रकारचे ऍप्स तयार केल्यावर त्यामध्ये MPSC UPSC ची विविध प्रकारची माहिती त्यामध्ये आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. तुमचे लेक्चर ऐकून आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे व आम्हाला आयुष्याकडे बघण्याचा एक असा सकारात्मक वृत्ती निर्माण झाली आहे. मुलांना MPSC UPSC याबद्दल विविध प्रकारची माहिती तुमच्या मार्फत मिळाली आहे. तुमच्यामुळे आम्हाला जी माहिती मिळाली त्यामुळे मुले विविध साधनांद्वारे माहिती उपलब्ध करत आहात. तसेच त्याप्रमाणे लायब्ररीमध्ये जाऊन विविध अशी पुस्तकं उपलब्ध व्हावी यासाठी मुले धडपड करत आहेत. तसेच विविध प्रकार डिपार्टमेंट मध्ये जाऊन शिक्षकांकडून माहिती मिळवत आहेत व स्वतःचे ध्येय साध्य करण्यामध्ये त्यांना तुमच्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले आहेत. मुले आपल्या आयुष्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ लागले आहेत. त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद निकिता. यानंतर मी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉक्टर आर्य जाधव सर यांना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. डॉक्टर जाधव सर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी, IQAC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि महत्वाचं म्हणजे युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या 118व्या जयंतीनिमित्त आयोजित परीक्षा व्याख्यानमाला जी आपण आयोजित केलेली होती त्याच्यासाठी आज माननीय प्राचार्य अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर सुचिता सोनवणे मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर KH कापडनीस सर, उपप्राचार्य डॉक्टर विनीत रकेवी सर, या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांनी अतिशय सोप्या ओघवत्या भाषेमध्ये MPSC ची तयारी कशी करावी, मुलांच्या मध्ये आत्मविश्वास केलं आजच्या व्याख्यानातून असे एक मार्च पासून आपण सुरू केलेली आहे. सुरुवात पण राम खैरनार सरांनीच केलेली होती. त्याच्यानंतर 2 तारखेला गिरीश कराड सर यांचं व्याख्यान झालं. 3 तारखेला श्री माधव थैल साहेबांचं व्याख्यान झालं. त्याच्यानंतर 4 तारखेला राहुल शिंदे साहेब आणि दीपक वडजे सर आणि आज परत एकदा राम खैरनार सर यांनी या कार्यक्रमाची सांगता केली. या सगळ्यांचं मी महाविद्यालय IQAC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दररोज एका तज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाची उपलब्धता करून दिली.
त्यांचेही मी स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत मार्फत आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी निधीमधून आपल्याला निकिता आणि अमोल यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर रुचिरा दंडगवाळ मॅडम यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत आभार मानतो. त्याशिवाय सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, बंधू भगिनी, जसे की आज डॉक्टर कन्नोर सर, डॉक्टर SL डोन्नर सर, डॉक्टर गोरख शेवाळे सर, डॉक्टर वनारसे सर, डॉक्टर आरती लोखंडे मॅडम, डॉक्टर मांजरेकर सर, डॉक्टर जयमाला सोदे मॅडम, प्राध्यापक स्वप्नील दात्रक, या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळालं या आठवड्याभरामध्ये. या सर्वांचा मी ऋणी राहीन, आभार व्यक्त करेन आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने सदर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू राम खैरनार सर. थँक्यू सर. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे, सगळ्यांचा आभारी. थँक्यू सर. थँक्यू. इथून लावेल आपल्याला अशी आशा करतो. नक्की सर, नक्की. आपला संबंध, हा समन्वय कायम राहणार आहे. हा संबंध आपला ऋणानुबंध असणार आहे आणि या संबंधाचा परिणाम भविष्यात अनेक अधिकारी निर्माण होण्यामध्ये होणार आहे. नक्कीच सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.